नमस्कार सगळ्यांना. आपल्याला वारीचे वेध लागलेले आहेत आणि आता आपण एका छानशा ऑनलाईन मीटिंग मध्ये आहोत. परवा पहाटे 4:15 वाजता आपल्याला सगळ्यांना कस्तुरी प्लाझाला भेटायचं आहे. हा, कधी कधी काय होतं, मागे आपल्याला आठवतंय की आपण बदलापूरला जाताना बस थोडी उशीर आली. त्याच्यानंतर आपण काशीनाथ घाणेकरला ठाण्याला गेलो होतो. आपण पिकनिकला जातो तेव्हा बस थोडी उशिरा वगैरे आली तर ते चालतं, पण इथे हे वारीचं गणित असं आहे की बस आपण आपल्या वेळेला तिकडे हजर होऊया आणि आपली सगळी मंडळी वेळेवर हजर होतात हा आपला नेहमीचा अनुभव आहे. म्हणजे आतापर्यंत अशा प्रकारची बस आपण 5-6 वेळा केली आहे आणि दर वेळेला सगळी माणसं वेळेत पोहोचतात. हा, त्यामुळे आपण सगळे सिन्सिअर आहोत, तर तो वेळ आपण 4:15चा ठेवलेला आहे. आ, आणि सगळ्यांची हजेरी घेऊन सामान घेऊन आपल्याला वारीसाठी निघायचं आहे. त्यामुळे उशिरात उशिरा 5:30ला आपण ती जागा सोडणार आहोत. कारण एवढंच आहे की बरं, आपण 5:30ला निघाल्यानंतर आपण आपल्या बरोबर नाश्ता घेणार आहोत, उपमा घेणार आहोत. त्यामुळे जाताना आपल्याला वेळ कमीत कमी कसा लागेल याचा एक प्रयत्न असतो. येताना आपल्याला काय एक अर्धा तास उशीर झाला तरी आपण घरीच येणार असतो. तर त्यामुळे आपण मागच्या वेळेसारखं बसमध्ये एखाद्या मॉलच्या अगोदर बसमध्ये आपण नाश्ता करून घेणार आणि मग त्या मॉल म्हणजे फूड प्लाझा जे हायवेवर आहे तिथे आपण छानपैकी चहा पिणार आणि ज्याला स्वच्छतागृह वापरायचं आहे तो वापरायचा आहे. सकाळची वेळ असणार त्यामुळे आपल्याला टॉयलेटची सोय लागते. हं? आपल्याला त्याच्यात घाई नाही करायची आहे. खाण्यात चहा घेण्यात आणि तो जो लागणार आहे तो वेळ द्यायचा आहे. पण नाश्ता आपण कुठे बसून केला तर आणखी वेळ लागू शकेल. तर आपण उपमा हा नाश्ता घेणार आहोत आणि पुढे परत मागच्या वेळेला ही गैरसोय झाली होती महिलांची, मुख्य म्हणजे की पुणा एक्सप्रेसवे नंतर आपण गेलो होतो सासवडला. सासवडच्या पुढे आपण आड मार्गाने यमाई माता मंदिर जिथे आहे त्या गावात गेलो होतो. पण तिथपर्यंत काय झालं आणि त्याच्यानंतरही अर्धा तासपर्यंत टॉयलेट फॅसिलिटी कुठे मिळाली नाही. तर यावेळेला आपल्याला सूचना आली आहे जी मागच्या अनुभवावरून की पुढे परत सासवडच्या अलीकडे कुठे शक्य असेल तर आपण परत अशा ठिकाणी थांबणार आहोत जिथे टॉयलेट फॅसिलिटी असेल. आणि आपला उद्दिष्ट आहे की सासवड 9:30 पर्यंत पोहोचायचंय. म्हणजे त्या आड रस्त्याने पुढे यमाई माता मंदिर पर्यंत आपण निवांत 10 वाजता जाऊ. मागच्या वेळेला आपल्या डोक्यात होतं की आम्हाला 8 किलोमीटर वारी बरोबर चालायचं आहे. पण मागच्या वेळेला सासवडच्या आधी एवढा ट्रॅफिक लागला, डायव्हर्शन लागली, त्याच्यामुळे आपण वेळेत पोहोचू शकलो नाही आणि परस्पर यम्माई माता मंदिरला त्या आडमार्गाने गेलो होतो. तर आपण तसेच जाणार आहोत. आता आपण तो डोक्यातला मुद्दा काढलाय की आपल्याला वारी बरोबर चालायचं आहे 8 किलो. यमाई मातेचं मंदिर जिथे आहे आपण लवकर का पोहोचणार आहोत की वारीतल्या लोकांचा सहवास आणि पालखीचं छानपैकी दर्शन आणि आपण सगळे एकत्रितपणे रेंगाळणं आणि तिकडच्या वारीतले काही अनुभव घेणं. कारण मागच्या वेळेला एक वारकरी पुढे आले. आपल्या मीनाताई होत्या, ज्योतिताई मराठे, खूप जण, आपली 8-10 जण होती, सुप्रियाताई होत्या. आणि तो वारकरी म्हणाले माझ्या बरोबर नाचा मग. आणि तो नाच आपल्याकडे व्हिडिओत आहे अजूनही. तर हे जे सहवास आहे वारीचा, वारीचा सहवास आपल्याला घ्यायचा आहे, वारी अनुभवायची आहे. आणि यमाई मातेच्या मंदिरामध्ये जी माऊलीची, ज्ञानेश्वरांची पालखी, मुख्य पालखी ठेवलेली असते त्या पालखीचं दर्शन पण घ्यायचं. आता आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं, इथे पण म्हटलंय कालच्या मेसेजमध्ये, आपल्यासारख्या छोटी वारी अनुभवणारे असंख्य भक्त
त्या रांगेतून दर्शन घेत असतात पालखीचे. त्यामुळे ते मिळणार आहे सगळ्यांना, असा आमचा मागच्या वर्षीचा अनुभव सांगतोय. पण अगदीच नाही मिळालं तर तो आपल्याला जवळून पालखीचं दर्शन मिळणार आहे. म्हणजे एक मनाची तयारी करून ठेवा. दरवेळेला गणित तशीच असतात असं नाही. आणि पंढरपूरच्या देवाने आपल्याला शिकवलेलं आहे की कळस दर्शन म्हणजे देवदर्शन. कारण हे जे काही अगोदर पासून लाखो लोक, 25 लाख लोक जातात असा एका वेळेचा आकडा होता एका वर्षी. तर ही कळस दर्शन करून येणारी खूप मंडळी असतात की त्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात, कळस दर्शन करतात देवळाचं आणि परतीला लागतात. तर आपल्याला पालखीचं दर्शन होणार आहे, पण अगदी मन उचल खायचं नाहीये. कारण दरवेळीची गर्दी ही वेगवेगळी असू शकते. कारण पालखी जेव्हा जाते त्या पालखीच्या पुढे अर्धी दिंडी असते आणि मागे अर्धी दिंडी असते. जर दिंडी आपण लाखो लोकांची म्हटली तर काही लाख लोक पुढे चालत असतात. कारण सासवड वरून निघाल्यानंतर पुढचा जेजुरीचा बहुतेक टप्पा आहे त्यांचा, तो गाठेपर्यंत मध्ये 8 किलोमीटर वगैरे हे यमाई मातेचं मंदिर आहे. त्यामुळे आपण पालखी जर तिथे आलेली असेल तर आपल्या पुढे अर्धी लोक गेलेली असतील वारीचे, आणि वारी ही चालत राहते. त्या माऊलीच्या दर्शनासाठी वारीतली लोक थांबत नाहीत, कारण त्यांना 200 किलोमीटरचा तो पूर्ण पल्ला गाठायचा आहे. शेड्यूल प्रमाणे, त्यांच्या तब्येतीप्रमाणे, पाऊस पाण्याप्रमाणे, खाण्यापिण्याच्या वेळाप्रमाणे. तर तर त्यामुळे आपल्याला सगळा लाभ मिळणार आहे. तर आपण काय काय म्हटलेलं इकडे, पावसामुळे कपडे ओले पण होऊ शकतात किंवा खूप उन्हाळाही जाणवू शकतो आपल्याला. कारण हा जो काही निसर्ग आहे तो आपल्या हातात नाही. तर पावसामुळे जर कपडे ओले झाली तर आपण आपल्या बसमध्ये चादरींचा आडोसा करून, मुख्य ते महिलांसाठी, आपल्याला ओल्या कपड्यात नंतर राहायला लागणार नाही याची व्यवस्था करू. हा, कारण आपण वारी आणि माऊलीची पालखी अनुभवल्यानंतर बसमध्ये येणार, कपडे बदलायला लागणार असतील तर बदलणार, आणि तिथे छानपैकी आपलं जेवण करणार. मेनू लिहिलेला होता, तोच असणार आहे. पुरणपोळी, अ, 2 ठेपला, चटणी किंवा लोणचं, आणि हे जिरा, जिरू म्हणतात, जिराचं एक कोल्ड्रिंक, पाणी आपल्याबरोबर असेल. आणि आपल्याबरोबर एखादा एक ह्याचा लाडू असणार आहे, बुंदीचा लाडू. आणि आपल्याकडे शशिकांत ओक म्हणाले की ते राजगिराचा लाडू आणणार आहे. आणि आपल्या सुरेखा तोष्णीवाल म्हणाल्या की प्रथेप्रमाणे मी आपल्या लोकांसाठी बुंदीचं आणि शेवेची पाकिटं आणीन. मी त्यांना सांगितले अगदी छोटी छोटी पाकिटं करा. कारण हा बुंदी लाडू म्हणा, राजगिरा लाडू म्हणा, आणि शेवेचं आणि बुंदीचं पाकिट हे आपल्याला मुख्य खाण्यामध्ये गरज नाही लागणार आहे. एरवी तोंडाला जेव्हा वाटेल काहीतरी तोंडात टाकायचं तेव्हा पण ते होऊ शकतं. तर आणि साधारण 3:30-4 वाजता, कारण दिंडीची सगळी माणसं तिथून पास झाल्याशिवाय आपल्याला मेन रोडने परत नाही जाता येत. त्यामुळे आपल्याकडे पुरेसा वेळ आहे तिकडे. एखाद्या स्थानाला भेट दिल्या इतकं साधारण 10 ते 3:30 वाजेपर्यंत, म्हणजे 5-5.5 तास आपण त्या वातावरणात वावरू शकतो. हं? असं एकंदर गणित आहे. दिंडी समजा लांबली तर आपण गेलो त्या वाटेने, मागच्या वाटेने परत सासवडला येऊ शकतो आणि तिथून घरी येऊ शकतो. मागच्या वेळेला एक छान गोष्ट झाली की येताना आम्ही एका फूड प्लाझाला थांबलो होतो हायवेवर. मस्त संध्याकाळची झुंजूमुंजू वेळ होती, एवढं छान वातावरण होतं.
आणि गरम गरम वडा भजी आणि चहा कॉफी घेतली. तर तो एक आम्ही त्या मागच्या वारी दर्शनाच्या वेळचा एक छान वेगळा अनुभव घेतला होता. दरवेळेला तोच अनुभव असतो असा नाही, पण आपण प्रयत्न करूया तसा अनुभव घेता येईल. हं? आणि 8:30-9 वाजेपर्यंत आपण निवांत घरी येऊ. आपल्याला एकंदरीत आता बोललो त्याच्यावरून कळेल की आपल्याला तिथे वेळेत पोहोचणं हे जरा महत्वाचं आहे. कारण आपल्याकडून अ, आपल्या डोळ्यामध्ये आणि स्मरणशक्तीमध्ये जास्तीत जास्त गोष्टी कशा अनुभवाच्या रूपाने घेता येईल. हं? आणि गेल्या वर्षी आपल्या बरोबर आलेली अर्धी मंडळी तरी अर्धीपेक्षा जास्त मंडळी यावेळेला नाही आहेत, पण हे एक चांगली गोष्ट आहे की मागच्या वेळेला जे आले त्यांना सुप्तता पण वाटलीये किंवा त्यांच्या दुसऱ्या काहीतरी कमिटमेंट होत्या आणि नवीन मंडळी आपल्या बरोबर येणार आहेत. कारण अनसुयाताई कुंभार अ, यांनी जेव्हा मला फोन केला होता तेव्हा त्या म्हणाल्या मागच्या वेळेला माझा गुडघा दुखत होता म्हणून मी विचारच करू शकत नव्हते, पण यावेळेला माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्यामुळे आणि एकदा तरी वारी दर्शन करावं. आपण दर्शन करतोय, आपण त्याला वारी म्हणतच नाही, आपण आपली गणित सगळी बदलून टाकली. आम्ही वारी दर्शन आणि माऊलीची पालखी दर्शन एवढाच हेतू ठेवलेला आहे. मग तिथे जो एक साधारण अर्धा पाऊण किलोमीटरचा जो रस्ता आहे आपल्या बस पासून यमाई मातेच्या मंदिरापर्यंत, तो आपण उलटा सुलटा 2-3 वेळा चालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आनंद घेणार आणि तो फारसा नाही. हं? आता अ, आपण वारकरी म्हणून जाणार आहोत, सगळ्यांना माहिती आहे, सगळे त्याचप्रमाणे असणार आहेत. तर शक्यतो पांढरा ड्रेस हा परिधान करतात वारकरी. हे वारकरी टोपी, पांढरा सदरा शर्ट, स्त्रिया लुगडी आणि अशा ह्याच्यात असतात. फक्त टोपी आपल्याला तिकडे वारकरी वापरता येणार नाही. मागच्या वेळेला जेव्हा आपलं पहिलं वर्ष होतं तेव्हा एक खूप धास्ती होती की मोठ्या गर्दीमध्ये आमची लोक जर जरा इकडे तिकडे गेली तर त्यांना हुडकायचं कसं, शोधायचं कसं. म्हणून आपण मँगो कलरचे, म्हणजे साधारण या वहीला कव्हर आहे अशा कलरचं आपण स्कार्फ दिले होते डोक्याला बांधायला. पण कसं डोक्याला स्कार्फ बांधून त्याच्यावर कोणी पदर घेतला होता, त्याच्यावर कोणी ओढणी घेतलं होतं, कोणी तो स्कार्फ काढून गळ्यात बांधला होता. असा उन्हाळपणा आपल्या ज्येष्ठांनी केला होता. पण तरी आपण सगळ्यांच्या मागावर होतो आणि सगळ्यांपैकी आपली माणसं इकडे तिकडे जाणार नाही म्हणून थोडा ओरडारडा पण करत होतो त्यांच्यावर. आणि आपण सगळ्यांनी एकत्र मस्तपैकी एकत्र गेलो, एकत्र दर्शन घेतलं. मागच्या यमाई माता मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन बघून आलो, यमाई माताच्या मंदिरामध्ये बसलो. असं आपण खूप छान ते एन्जॉय केलं. ते तसंच एन्जॉय करायचंय. परंतु यावेळेला आपण छान अशी पुढे कॅप असते, पुढे हे असलेली तशी मँगो कलरची कॅप घेतलेली आहे. ते एकच बंधन असेल सगळ्याला की ही कॅप काढायची नाही डोक्यावर. मँगो कलर का? कारण बघा, लाल आणि भगवा कलर तिथे भरपूर प्रमाणात असणार आहे. तर आमचा परत हा मागचा तुम्ही तो पाठवलेला व्हिडिओ बघितला तर कळेल की आमचे मँगो स्कार्फवाली जी सगळी मंडळी ती पटापट ओळखता येत आहे. आपण एकमेकांपासून फार लांब जाणार नाही आहोत, पण तरी आपल्यातल्या कोणाला वाटेल, कारण कोणाला वाटतं उसाचा रस पिऊया, कोणाला वाटतं कुठे काय हे दुकान लागलंय ते बघूया, कारण सगळं तात्पुरतं असतं रस्त्यावरचं. पण यमाई मातेचं मंदिर आहे तिथे ते गाव आहे. तर तेव्हा ती व्यक्ती पण आपल्या बरोबरची माणसं कुठे आहेत ती इझिली शोधू शकते. म्हणजे आपण सगळ्यांना दिसण्यासाठी आणि सगळे आपल्याला दिसण्यासाठी ही टोपी फार महत्वाची आहे. हे झालं कपड्यांबद्दल. तरी आपण ना स्वयंसिद्ध असावं. आपण जरी सगळ्या ग्रुपमध्ये असलो तरी एक महत्वाचं आहे म्हणून म्हटलंय की एका कागदावर रवींद्र खानोलकर आणि विकास पाटील यांचे नंबर लिहून ठेवा आणि तसेच ते घरी पण ठेवा. पाऊस पडला,
मोबाईल चालू नाही झाला, तर कोणाला तरी सांगून या नंबरवरून कॉन्टॅक्ट करून आपण एकमेकांना भेटू शकतो. अशी काही गरज वाटणार नाहीये, असे प्रसंग येणार नाहीये, पण आपण त्याला सिद्ध असावं. हा, त्यामुळे ते म्हटलंय की कागदावर लिहिलेलं असावं आपल्या पिशवीमध्ये. वारीसाठी सात्विक कपडे ते झालंय आपलं फिक्या रंगाचे. टोपी विषयी झालंय. परत तसंच जे मगाशी एक प्रश्न आला की आपल्या मोबाईलमध्ये लिहिलेली गाणी चालणार नाहीत का? आपण नेहमी काय करतो, मोबाईलला चार्जिंगला लावायला आपल्याला दिवसभरात पण वेळ असतो. थोडा कमी झालंय चार्जिंग, लावा. तिथे कोणाचाही मोबाईल चार्जिंगला लावता येणार नाहीये. आणि मोबाईल हा आपला सध्याच्या जीवनातला मोठा आधार आहे. प्रत्येकाने मोबाईल हा काही फोटो काढण्यासाठी किंवा छोटे व्हिडिओ करण्यासाठी वापरावा. घाई करून ते इंटरनेट चालू करून आपल्या लोकांना पाठवायची घाई करू नये. कारण इंटरनेट जेव्हा आपण चालू करतो, डेटा आपण म्हणतो त्याला, तेव्हा तो सबंध दिवस सिग्नल घेत असतो, सोडत असतो, घेत असतो, सोडत असतो, आणि त्याच्यात तो बॅटरी संपवतो. त्यामुळे मोबाईलचा उपयोग हा प्रामुख्याने फोटो काढणे, व्हिडिओ करण्यासाठी निश्चित करावा. कोणाला पाठवण्याची घाई करू नये. आणि ज्यांचा मोबाईलचं चार्जिंग 50% वर येईल त्यांनी काही करू नये. कारण आपण परतीच्या प्रवासाला बसमध्ये बसेपर्यंत आपल्याकडे मोबाईलचं चार्जिंग शिल्लक पाहिजे. हं? हा एक महत्वाचा आहे, कारण आपल्याकडून चुकून राहून जातं. आता आपण जाणार तर आदल्या दिवशी किंवा सकाळी बघा व्यवस्थित पूर्ण चार्ज आहे की नाही. एखाद दिवस रात्रभर चार्जिंगला राहिला तर चालतो, त्यांनी काही तसा तो ओव्हर चार्ज होत नाही. आता पूर्वीपासून प्रथा होती वारकऱ्यांना काहीतरी वाटायचं, म्हणून आपल्या सुरेखाताई म्हणाल्या की आपण यावेळेला आम्ही गावाकडे वारकऱ्यांना वाटायचो, पण इथे आपण आपल्या 35 लोकांनाच देऊया. त्यामुळे पण हे एक लक्षात घ्या, आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून जातो. आपल्याकडून आपण कोणाला वाटावं ही अपेक्षा नाहीये, म्हणजे इतर वारकऱ्यांना. कारण मागच्या वर्षीपेक्षा यावेळेला आमचा कन्सेप्ट आणखी क्लिअर झालेला. तर कारण बिस्किटं म्हटलं तरी बहुतेक मराठे दाम्पत्यांची बिस्किटं वाटण्यासाठी काढायचीच राहिली होती आणि ती परत घरी गेली होती. म्हणजे असं आपली आता, आपण ज्येष्ठ आहोत, आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे, आणि आपल्याला त्या वातावरणात राहायचंय. त्यामुळे वाटण्यासाठी उगाचच वजन काही कोणी आणू नये अशी सूचना आहे, म्हणजे विनंती आहे. दागदागिने नको, पैसे नको, कारण ह्या अशा वातावरणात चोरी होणार नाहीये, पण गोंधळ काहीही होऊ शकतो. गर्दी असते, धक्का लागला, आपली पर्स पडली, पर्स मधलं पाकिट पडलं, काही होऊ शकतं. हा, शक्यतो सगळ्यांनी एकत्रच राहायचं आहे. म्हणजे साखळी सारखं एकमेकांना सगळ्या टोप्या दिसतात, त्या टोप्यांच्या मागे मुंग्याच अशा जातात एका रांगेत, तसंच फिरायचंय सगळ्या ठिकाणी. स्वैरपणा करू नका, करू नये. हा, त्याच्यानंतर आपण म्हटलं की 2-4 प्लास्टिकच्या पिशव्या ठेवा. एक तर ओले कपडे ठेवण्यासाठी, पालखीचं दर्शन घेताना चपला ठेवण्यासाठी, फोन ठेवण्यासाठी, ओली छत्री ठेवण्यासाठी, कशालाही लागू शकतात. तर रिकाम्या प्लास्टिकच्या पिशव्या हे काय आपल्याकडे वजन नसतं. आता वारीची गळ्यातली पिशवी जी म्हटलंय, शबनम सारखी किंवा छोटा बॅकपॅक, म्हणजे सॅक म्हणतो आपण पण छोटी, आपण केजीतल्या वगैरे मुलांचं दप्तर देतो तेवढ्या पण येतात पाठीला, किंवा एखादी शबनम सारखी पिशवी. आपली छोटी पाण्याची, आपल्याकडे 2 पाण्याच्या बाटल्या असाव्यात. एक तिथे बसमधून उतरल्यानंतर बसमध्ये परत येण्यासाठी, आणि एक प्रवासात जाताना येताना. पाणी तिकडे उपलब्ध आहे. मागच्या वेळेला मी 4 बाटल्या म्हणजे 4 लिटर पाणी विकत घेतलं होतं, पण ते वारकऱ्यांना मोफत देत होते. त्यांना मी कंपल्सरी पैसे घ्यायला 5 लिटर घेतलं, ₹100 कंपल्सरी दिले. म्हटलं आम्हाला तुम्ही वारकरी म्हणून पैसे हे पाणी देऊ नका, हे तुमच्या
किटीमध्ये ठेवा. तो म्हणाले, अहो आमची खरेदी करून झाली आहे, तर म्हटलं पुढच्या वर्षाला वापरा. पण म्हणायचं एवढंच आहे की पाणी तिथे पाण्याच्या ज्या बंद बॉटल्स आपल्याकडे मिनरल वॉटर म्हणून मिळतात त्या उपलब्ध आहेत. पण तरी आपल्याकडे पाण्याच्या दोन तरी छोट्या बाटल्या प्रत्येकाकडे असाव्यात. एक आपल्या वारी म्हणजे बस सोडल्यानंतरची पिशवी असेल आणि एक बसमध्ये असणाऱ्या पिशवी. हा, दोन पिशव्या लक्षात ठेवायच्या आहेत. आपण बस सोडणार तेव्हा आपल्याबरोबर आपली औषधं असावी, ती वेळेवर घ्यावी. खाऊची एक छोटी डबी असावी. जरी आपल्याकडे मगाशी बुंदीचा लाडू आणि आपण राजगिऱ्याचा लाडू आणि शेवबुंदीचा विचार केलाय, तरी एक दोन चार बिस्किट, एखादं चॉकलेट, शुगर कमी झाली, प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीप्रमाणे आवळा सुपारी, असं काही जे असेल, हे जास्त करून महिलांकडे असतंच म्हणा, सेफ्टी पिन बरोबर या सगळ्या गोष्टी पर्समध्ये असतात, तर ते असावं. बाहेरचे काही विकत घेऊन खाऊ नका. कारण कसं आहे माहिती, एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये हायजीन असतं. ते चुकून असं झालं की आपण काहीतरी तिकडे समजा वडापाव वगैरे असं काही खाल्लं, तर तब्येती आपल्या चांगल्या राहणं हे गरजेचं आहे. पण वारीमध्ये असं म्हटलं जातं की कोणी प्रसाद म्हणून दिला तर तो घ्या, कारण खुद्द विठोबा कोणाच्याही रूपाने येऊन तुम्हाला तुम्हाला प्रसाद देऊन जातो. त्यामुळे हे समजून घ्या, आपण पैसे देऊन काहीतरी विकत घेणं टाळूया. कारण आपण म्हणतोय सकाळचा नाश्ता, दुपारला पुरणपोळी, दोन ठेपले, बुंदी लाडू म्हणा, हे एखादं थंड पेय म्हणा, आणि येताना बटाटा वडा, हे तसं आपल्यासाठी पुरेसं आहे. पण त्यातूनही जर वाटलं कोणाला भूक, तर तो थोडा उपवास समजावा. हे सोपं आहे, सगळं मान्यावर आणि समजवावर आहे. तर अगदीच जर वाटलं तिकडे वारीच्या ह्याच्यात फिरताना भूक लागल्यासारखं, तर आपल्या डबीतलं काही असेल ते खावं. ORH म्हणून पावडर येते, जी आपण डायरिया डिसेंट्री झाल्यानंतर घेतो. ती एक ठेवून द्यावी प्रत्येकाने. 25 रुपयाला, 20-25 रुपयाला वगैरे येते. ती काय आपल्याकडे असलेल्या पाण्याच्या बाटलीत टाकायची, जरा एनर्जी कमी वाटली तर. कारण लक्षात घ्या, पाऊस पण असू शकतो आणि ऊन पण असू शकतं. आपल्याला तिथे जे काही उपलब्ध निसर्ग असेल त्याच्याबरोबर राहायचंय. छत्री किंवा रेनकोट असावा प्रत्येकाकडे. म्हणजे त्या आपण आता वारीच्या दरम्यान फिरणार तेव्हाच्या पिशवीचा विचार करतो. झांज वगैरे काही वाद्य असतील तर असावेत. आता मी काल दाखवलं आपल्या कमिटीला की ह्या दोन ह्या आहेत जंजिरा, आणि एक डफली घेतलेली आहे आपल्या वारीसाठी. ती डफली वाजवणार आहेत काळे, आपले रवींद्र काळे. आणि त्याप्रमाणे आपल्या बरोबर हे म्युझिक असेलच, त्याच्याच बरोबर जर शक्य असेल तर आपल्या झांजा वगैरे असाव्यात वारीमध्ये, रिंग धरायला किंवा ते. चालताना खूप गरम वाटलं तर आपण काय करतो, एखादा नॅपकिन किंवा एक मऊ कपडा ओला करून डोक्यावर घेतो, जर चालताना खूप गरम झालं तर. किंवा चालताना आपण भिजलो तर एखादा सुका कपडा किंवा नॅपकिन लागतो आपलं डोकं तोंड पुसायला, त्यामुळे तो एक बरोबर असावा. हे सगळं आपल्याला पाठवलेल्याच्या ह्याच्यात लिहिलंय, पण त्याचं फक्त का ते सांगण्याचं प्रयोजन आहे. आणि ते एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत असावं. बदलायचा एक ड्रेस घ्यायचा आहे. येताना आपल्या चपला किंवा बूट आहेत, हे नेहमीचे जे आपण सकाळी फिरायला जात असू ते असावेत, आणि न घसरणारे असावेत, म्हणजे पावसाळी असावेत. किंवा कारण काही चप्पल वगैरे तुटली तर गैरसोय व्हायला नको. आपण काय वारी खूप मैल चालणार नाही आहोत, पण ते आपण आपलं पादत्राण एक्स्ट्रा घ्यायचंय की नाही प्रत्येकाने वैयक्तिक ठरवावं. बदलायचा ड्रेस असावा.
हा, परतीच्या म्हणजे बसमधल्या पिशवीमध्ये परतीच्या प्रवासासाठी एक पाण्याची बाटली असा. आपण आता सामायिक सामान घेणार आहोत, तो उल्लेख झाला की आपण एक दोन तीन छोट्या गोष्टीकडे येऊया आणि मग मी थांबणार आहे इथे. मँगो रंगाची टोपी ती सगळ्यांना आपण बसमध्ये देणार. बसवर आपण बॅनर लावणार आहोत, छोटे 3 फूट बाय 2 फुटाचे, फार छोटे नाही, दोन्ही बाजूला. म्हणजे समजा दोन चार बसेस उभ्या असल्या तर आपली बस आपल्याला कळावी. हं? आ, त्याच्यासाठी विकास आणणार आहेत सेलो टेप, कातर वगैरे. एक झेंडा मागच्या वेळेला आपण बसला लावला होता, तोच यावेळेला ठाकठीक करून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, ट्रॅफिकमध्ये बसला झेंडा बघून ट्रॅफिकमध्ये आपण अडकणार नाही, थोडी मदत होते त्याची. दोन चादरी मी म्हटल्याप्रमाणे कपडे बदलण्यासाठी लागली तर. दुखीवर स्प्रे मागच्या वेळेला कोणीतरी एकाने घेतला होता, बहुतेक सुप्रिया ताईंनी. जर कोणाकडे जर तो दुखीवरचा स्प्रे असेल, काय गुडघादुखीसाठी वगैरे कधी वापरत असतील तर तो बरोबर घ्या. कारण ह्या गोष्टी महाग असतात, उगाचच विकत घ्यायची गरज नाही. पण जी एक आपण बेसिक औषधं लागतात ती आपण घेणार आहोत. हा, नाश्ता सकाळी 5:15चा वेळ सांगितलेला आहे, तो येणार आहे. पुरणपोळी विकास पाटील अरेंज करणार आहेत. कोल्ड्रिंक आहे ते पण विकास पाटील अरेंज करणार आहेत. थेपला आपले नितीन ठाकर अरेंज करणार आहेत. थेपला आणि चटणी किंवा लोणचं, त्यांनी शब्द वापरला होता पण ते मला आठवत नाही नक्की चटणी का नक्की लोणचं ते. लाडवाचं आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे फक्त आता मी म्हटलं दुखीवरचा स्प्रे जर असेल कोणाकडे तर आपल्या पिशवीत टाका. बाकी औषधं जी नेहमी लागतात तापाला, अंगदुखीला, डायरियाला, तशी आपल्याकडे मागच्या वर्षी होती. काही वापरायला लागलं नाही ड्रेसिंगसाठी कॉटन वगैरे, पण ते काही लागणार नाही आहे. पण ती यावेळेला पण असते. आता हे आता आपल्या इन्स्ट्रक्शन्स होत्या त्याला धरून मी बोललो. आता एक दोन तीन गोष्टी अशा की आपल्याकडे भरपूर सगळेच आपल्याकडे गाणारे आहेत, धमाल करणारे आहेत. हा, आणि विठ्ठलाच्या नावाने धमाल करणं हा पण आपला एक धर्म आहे ज्येष्ठत्वातला. आम्ही कोणत्याही पिकनिकला जाताना आणि येताना गाण्याने रस्त्यावरच्या लोकांना करमणूक केली नाही, अखंड वेळ असं झालेलं नाहीये. येताना कदाचित थोडे थकलेलो असतो आपण, पण जाताना तो उत्साह स्ट्रॉंग असतो. तर ह्याच्यासाठी ना कोणीतरी गाणं सुरू केलं आणि एवढंच येतं म्हटलं तर ते पिकनिकला आपल्याला चालतं, कारण कोणतंही गाणं घेऊन म्हणता येतं. तर म्हणून मी आज पासून तो एक मेसेज टाकलाय की गजर जेवढ्या प्रकारचे आहेत, कारण ज्ञानबा तुकाराम म्हणून कोणीतरी सुरुवात केली होती सकाळी, माझ्या मते निवेदिता ताई खास नव्हते. तर गजर जेवढे आहेत तेवढे, आणि अभंग गाणी विठ्ठलाची आहेत ती जास्तीत जास्त शोधून काढूया या निमित्ताने. हा, आता हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की एक गुपित आहे, ते म्हणजे आपल्याला 20 जुलैला आपला थेटभेट कार्यक्रम. आणि ह्या थेटभेट कार्यक्रमामध्ये आपल्याला जेवढे वारीला जाणार आहोत परवा, त्या सर्वांची एक त्या हॉलमध्ये दिंडी काढायची. आणि ह्या दिंडीमध्ये पण स्वातीताईंनी टाळ्या वाजवल्या. त्या दिंडीमध्ये पण आपल्याला काही गजर अभंग, एक कमी वेळेची असेल ती 5-10 मिनिटाची, पण ती आपल्याला काढायची आहे. तर आतापासून जर आपण गाणी जमा केली तर आपल्याला ती तेव्हा पण वापरता येतील. तो 20 जुलैचा कार्यक्रम खूप भरगच्च असणार आहे, असं एकंदर प्लॅनिंग आहे. प्रयत्न आहे काहीतरी नवीन. कारण मीनाताई सोनवणे आपल्या बरोबर आल्यापासून प्रकल्प प्रमुख म्हणून की त्या थांबणारी व्यक्ती नाही. त्या नाचवणार, न नाचवणाऱ्यांना नाचवणार, पुरुषांना नाचवणार. एकाच वेळेला गुलाबी साडी म्हणून 1.5 तासाच्या प्रॅक्टिसमध्ये जर 16
जणी जर डान्स स्टेजवर करू शकतात, तर हे आपण खूप अनुभवलेलं आहे. आपण बालदिन अनुभवलेला आहे, कॉलेज डे अनुभवलेला आहे, फॅन्सी ड्रेस अनुभवलेला आहे. आणि हे आपण भाग्यवान आहोत. तशीच वारी अनुभवायची आहे. आणि 20 तारखेचा आषाढ संबंधित कार्यक्रम आहे, तो आपल्याला खूप एन्जॉय करायचा आहे. आणि आता आपण काय करूया, इथे मी थोडं थांबतो आणि प्रश्नोत्तरावर जाऊया. जरा 1 मिनिट मला वेळ द्या. हा विकास, तुम्ही बोला. हा. सगळ्या इन्स्ट्रक्शन खानोलकरांनी व्यवस्थित दिलेल्या आहेत. मुख्य म्हणजे औषधाच्या गोळ्या या प्रत्येकाने आपल्या न विसरता घ्यायच्या आहेत. नाहीतर माझी बीपीची गोळी घरीच राहिली असं व्हायला नको. आणि पालखी दर्शन सगळ्यांना होणार आहे. कितीही मोठी लाईन असली तरी लाईनीत उभं राहायचंय. पालखी दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी तिथेच सकाळी दर्शन घेऊन आरती करून निघतात, त्यामुळे ते लाईनीत येत नाही, हे खानोलकर सरांनी सांगितलेलं आहे. आणि इंटरनेट जाम होतो, त्यामुळे आपल्याला इंटरनेट लागत नाही. कॉल सुद्धा सगळ्यांचेच चालू असल्यामुळे फोन जाम होतात, त्यामुळे फोन सुद्धा लागणं एक एकदा कठीण जातं. त्यामुळे शक्यतो एकट्याने कोणीही जायचं नाही, दोघा चौघांनी तरी ग्रुपमध्येच फिरलं पाहिजे. हा, बाकी ठीक आहे. शशांक ओक काठी आणणार आहे झेंड्यासाठी. बरं. आणि थेट भेटला सुद्धा आपल्याला असाच सफेद ड्रेस घालायचा आहे, महिलांनी पण आणि पुरुषांनी पण, दिंडीसाठी. ठीक आहे.